हिंदू धर्मामध्ये स्त्रिया नारळ का फोडत नाहीत याचं महत्त्व काय आहे व यामागचं नेमकं कारण काय आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर पहा, आपण नारळाला श्रीफळ म्हणत असतो, त्याला देवाचा दर्जासुद्धा दिलेला असतो। एवढेच काय तर पूजेसाठी देखील आपण त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान देत असतो। देवाजवळचा नारळ आपण प्रसाद म्हणून खात असतो। मग अशा परिस्थितीत महिलांनी ती फोडण्यासाठी परवानगी हिंदू धर्मात का नाही स्त्रियांना? तर पहा, खरं तर पहा, याचा संबंध महिलाच्या प्रजनन क्षमतेशीच जोडलेला आहे। त्यामागील एक कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी म्हटले जाते, त्यामुळे तो महिलांच्या प्रजनन क्षमतेशी जोडलेले गेलेले आहे, अशी आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे। महिला बीजरूपातच बाळाला जन्म देत असतात, अगदी त्याचा संबंध नारळाशी लावला जातो। म्हणूनच हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये स्त्रियाला नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही। म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येत असतात। तर पहा, यामागे एक कथा आहे की नारळाचा जन्म कसा झालेला आहे आणि नारळाची उत्पत्ती कशी झालेली आहे। तर पहा, एकेकाळी विश्वामित्रांनी भगवान इंद्रदेवावर रागवल्याने वेगळा स्वर्ग निर्माण केला व त्यानंतर महर्षीने समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण केली। प्रयत्न करण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता। प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला। या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते। नारळातील जे डोळे आहेत त्याला 3 डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप म्हटले गेलेले आहे। शास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे, म्हणून शास्त्रामध्ये स्त्रियाला नारळ फोडले जात नाही। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा।